गत एक सप्ताहापासून संपूर्ण जग चिंताग्रस्त झालेलं आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणच्या विरोधात सुरू केलेलं युद्ध हे संपूर्ण जगाची काळजी वाढवणारं ठरलंय. या युद्धाचं रूपांतर तिसऱ्या महायुद्धात होईल की काय अशी भीती सध्या संपूर्ण जगभरात व्यक्त होते. ती स्वाभाविकही आहे. त्यामुळेच खर तर प्रत्यक्षात जरी हे युद्ध अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये होत असलं तरीही त्या युद्धाकडे संपूर्ण जगभरातील सर्वच राष्ट्र आत्यंतिक चिंतेनं पाहतायत. या सप्ताहामध्ये नेमकं काय काय घडलं आणि कोणत्या घटनांमुळे ही भीती सध्या जगभरात व्यक्त होते याचा जर आपण विचार केला तर मग या विषयाचं गांभीर्य आपल्या सहज लक्षात येऊ शकेल. त्यातही या संदर्भात एक मुद्दा लक्षात घ्यावा लागतो की या संघर्षात इराणचे सर्वेसर्वा असलेले नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर या युद्धाची व्याप्ती वाढण्याची अत्यंत रास्त अशी भीती सर्वांना जाणवू लागली, तसा अनुभव येऊ लागलाय. अर्थात यामुळे अगदी लगेचच तिसरं महायुद्ध सुरू होईल का, हाच खर तर सर्वार्थानं जगभरात कळीचा मुद्दा ठरलाय, चर्चेचा मुद्दा ठरलाय. आणि यामुळेच आता हा विषय संपूर्ण जगासाठी चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत इराणमध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणायचंच या एकमेव हेतून आणि निर्धारानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलसह या युद्धाला सुरुवात केली होती, त्याला प्रारंभ केला होता. अर्थातच व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेला जे करणं शक्य झालं होतं ते इराणमध्ये इतक्या सहजतेनं शक्य होऊ शकणार नाही याची खरं तर व्यक्तिशः ट्रम्प यांना देखील यथार्थ जाणीव होतीच आणि घडलंही तसंच आहे. व्हेनेझुएला आणि इराण यांची तुलना होऊच शकत नाही या बाबतीत. मात्र अलीकडच्या काळात ट्रम्प यांनी अंगीकारलेल्या अत्यंत आक्रमक धोरणाचा दबाव येऊन इराण अमेरिकेसमोर निदान काही काळानंतर किंवा अगदी काही दिवसात निदान काहीस तरी नमतं घेईल आणि इराणमध्ये खामेनी यांच्या सरकारच्या विरोधात सुरू असलेल्या म्हणजे अंतर्गत स्वरूपाचं आंदोलन जे होतं त्या अत्यंत हिंसक आंदोलनाच्या आडून अमेरिकेला अनुकूल ठरेल अशा एखाद्या नेत्याच्या हाती इराणच्या सत्तेची सूत्र प्रदान करता येतील अशीच खर तर ट्रम्प यांची निदान प्रारंभीच्या टप्प्यात तरी अगदी स्वाभाविक अपेक्षा होती आणि ती अपेक्षा जगापासून मुळीच लपून राहिलेली नाहीये. मात्र खामेनी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार हे अमेरिकेच्या कोणत्याही प्रकारच्या दबावापुढं मुळीच झुकलेलं नाही. अगदी या क्षणापर्यंत ही ध्वनी चित्रफित तयार होईपर्यंतच्या क्षणापर्यंत झुकलेलं नाहीये. अमेरिकेनं वारंवार दिलेल्या इशाऱ्यांकडे खामेनी यांनी तर पूर्ण दुर्लक्ष केलंच होतं. खरं तर त्यामुळेच ट्रम्प यांचा अहंकार म्हणजे इगो दुखावला गेला आणि त्यातूनच इराणवर हल्ला करण्याचा तातडीनं निर्णय घेऊन त्याची त्यांनी प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी केली ही वस्तुस्थिती जगाला आता माहीत झाली. इराणकडून अण्वस्त्र निर्मिती केली जात असून ही बाब संपूर्ण जगासाठी अत्यंत धोक्याची असल्याचं सांगत म्हणजे हे सबब पुढे करत हे कारण पुढे देत अमेरिकेकडून इराणवर हा हल्ला करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात याबाबत कोणतेही ठोस स्वरूपाचे पुरावे उपलब्ध नसल्याची माहिती फार महत्वाचा मुद्दा आहे. आता आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्थेकडून म्हणजे IAEA कडून अधिकृतरित्या जाहीररित्या देण्यात आली. मध्यंतरी राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत ट्रम्प यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती. सर्वांना ती घटना लक्षात असेल. या हल्लेखोराचा संबंध हा इराण आणि पाकिस्तानशी असल्याचं त्याबाबतचे पुरावे खरं तर हे उघड झालं होतं आणि तपास यंत्रणेला त्याचे पुरावे उपलब्ध झाले. अमेरिकेच्या आपली हत्या करण्याचा कट स्वतः अली खामेनी यांनीच रचला होता असं सांगून खामेनी यांच्या हत्येचं समर्थन ट्रम्प यांच्याकडून जाहीररित्या करण्यात आलंय. अमेरिकेकडून इराण मधल्या मुलींच्या एका शाळेवर करण्यात आलेल्या बॉम्ब स्फोटामध्ये किंवा बॉम्ब हल्ल्यामध्ये हल्लाच म्हणावा लागेल त्याला
165 पेक्षा सुद्धा अधिक विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. त्याची दृश्यही आता सगळीकडे उपलब्ध झाली आहेत. हे वृत्त आल्यानंतर इराणच्या प्रतिहल्ल्यातली आक्रमकता जी होती ती आता अधिकच वाढली. इराणची राजधानी असलेल्या तेहरानसह अन्य अनेक शहरांवर अमेरिकेनं थेट हवाई हल्ले केले. विशेष म्हणजे या हल्ल्यांमधून नागरी वस्त्या सुद्धा सुटू शकलेल्या नाहीयेत. सामान्यपणे नागरी वस्त्यांवर असे हल्ले होत नसतात, पण इथे नाही सुटल्या त्या वस्त्या. इराणकडून त्यामुळेच अधिक आक्रमक पवित्रा आता घेण्यात आलाय. इराणने देखील त्यामुळेच इस्रायल मधल्या नागरी वस्त्यांवर आणि बंदरांवर प्रतिहल्ले केलेत. म्हणजे केवळ इस्रायलच्या नाही, अन्य बंदरांवर सुद्धा प्रतिहल्ले केलेत. इस्रायल आणि अमेरिकी तळांप्रमाणेच अन्य 8 आखाती देशांवरही इराणने जवळपास एकाच वेळी हल्ले केले. या संबंधित देशांमध्ये जे अमेरिकेचे तळ आहेत, लष्करी तळ आहेत, या लष्करी तळांमधून इराणवर हल्ले होण्याची संभाव्यता किंवा शक्यता विचारात घेऊन स्वसंरक्षणार्थ हे हल्ले केले गेले असल्याचं इराणकडून अधिकृतरित्या जाहीररित्या सांगण्यात आलंय. मुळातच अमेरिका आणि इराण यांच्यातला जो तणाव आहे हा गेल्या काही दशकांपासून अस्तित्वात आहे. तो काही आता सुरू झालेला तणाव नाहीये, त्याला काही दशकांची पार्श्वभूमी आहे आणि ही बाब आवर्जून या ठिकाणी लक्षात घ्यावी लागते. इराणमध्ये विशेषतः इस्लामिक क्रांती घडून आल्यानंतर अण्वस्त्र बनवण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असलेल्या इराण सरकारला नमवणं आणि त्यांना अद्ययावत स्वरूपाची अण्वस्त्र तयार करण्यापासून पूर्णपणे रोखणं, पूर्णपणे थांबवणं हा अमेरिकेच्या आजपर्यंतच्या, अगदी ट्रम्प यांच्या दुसऱ्या काळापर्यंतच्या प्रत्येक राष्ट्राध्यक्षाचा हेतू होता. त्या कार्यकाळातली पद्धती कार्याध्यक्षांची वेगळी असली तरी त्यामागचा प्रमुख हेतू मात्र तोच होता, तो सामायिक हेतू होता. आपल्या द्वितीय कार्यकाळात ट्रम्प यांनी आधीपेक्षा सुद्धा, म्हणजे पूर्वीपेक्षाही अधिक आक्रमक स्वरूपाचं धोरण अंगीकारलं. खामेनेई यांना पदच्युत करून इराणमध्ये लोकशाही राजवट किंवा राज्यव्यवस्था प्रस्थापित करणं, तिथे अमेरिकेसाठी अनुकूल असलेलं एखादं नेतृत्व प्रस्थापित करणं आणि त्याच वेळी इराणमध्ये मुबलकपणे उपलब्ध असलेल्या खनिज तेल साठ्यावर अघोषित स्वरूपाचं नियंत्रण प्रस्थापित करणं हा ट्रम्प यांचा अंतस्थ हेतू मुळीच लपून राहिलेला नाही, तो संपूर्ण जगाने ओळखलेला आहे. या आधी देखील अमेरिकेनं इराणमध्ये अंतर्गत संघर्ष घडवून आणून शहा पहलवींची राजवट प्रस्थापित केली होती. हा इतिहास सर्वज्ञात आहे. फार जुना इतिहास नाही, काही दशकांचा इतिहास आहे तो, काही दशकांपूर्वीचा. यावेळी देखील रजा पहलवी यांच्या नावाची चर्चा पडद्याआडून सुरूच आहे आणि ती चर्चा घडवून आणायला अमेरिका जबाबदार आहे. त्यातही अली खामेनेई हे अमेरिकेसाठी अनुकूल ठरले असते तर अमेरिकेला इराणबाबत मग कोणताही आक्षेप उरलाच नसता. इतकंच नव्हे तर इराणला पाकिस्तान प्रमाणेच, जशी अमेरिकेने पाकिस्तानला या बाबतीत मदत केली होती हाही उघड भाग आहे, तशीच मदत अमेरिकेनं इराणला देखील शक्य त्या स्वरूपात नक्की केली असती. कारण मुळातच अमेरिकेला रशियावर जवळून लक्ष ठेवण्यासाठी, निगराणी ठेवण्यासाठी, एक दबाव ठेवण्यासाठी एक मित्र देशही त्यामुळे आपोआप मिळाला असता, आयता मिळाला असता. मात्र खामेनेई यांच्या राजवटीत अमेरिकेच्या विरोधात अत्यंत आक्रमक स्वरूपाचं धोरण अंगीकारण्यात आलं. डेथ टू अमेरिका, डेथ टू इस्रायल या घोषणाही खामेनेई यांच्याच राजवटीत करण्यात आल्या, अगदी उघडपणे करण्यात आल्या. त्यामुळेच इराणवर आज नाही तर उद्या इस्रायल किंवा अमेरिकेकडून स्वतंत्ररित्या किंवा संयुक्तरित्या, जसं आता होतोय, हा हल्ला केला जाईलच याबाबतची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती, ती निर्माण झालेली होतीच. अमेरिकेला अगदी अलीकडेच एक निमित्त आयतच मिळालं. अमेरिका त्या निमित्ताच्या शोधात होती. जगासमोर निमित्त पुढे करण्यासाठी काय नेमकं पुढे करावं अमेरिका शोधतच होती. इराणमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वाढत्या महागाईमुळे तिथल्या नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष धुमसत होता. गेल्या वर्षीच्या अखेरीला अगदी 28 डिसेंबर रोजी इराणमध्ये बझारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
दुकानदार आणि व्यापारी यांच्या वर्गानं, म्हणजे तो एक क्लास ज्याला आपण म्हणतो समाजातला, असं दुकानदार आणि व्यापारी वर्ग यांनी वाढत्या महागाईच्या विरोधात तिथल्या तत्कालीन खामेनी सरकार विरुद्ध निदर्शनं सुरू केली होती. इराणमध्ये झालेली आजवरची अनेक निदर्शनं ही खरं तर धर्म सत्ताधीशांकडून होत असलेल्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या संकोचाच्या विरोधात झाली होती. हा फरक लक्षात घ्यावा लागतो. यावेळेचं आंदोलन तसं नव्हतं. यावेळी मात्र देशातली कोलमडलेली अर्थव्यवस्था आणि त्यातून इराणमधल्या सर्वसामान्य नागरिकांची झालेली दैन्यावस्था, त्यांना होत असलेला त्रास दैनंदिन जीवनामध्ये, हे या आंदोलनामागचं खरं मूळ आणि प्रमुख कारण ठरलं होतं. हे आवर्जून लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे पूर्वीचं आंदोलन आणि यावेळेचं आंदोलन यातला फरक लक्षात. इराणमधल्या आंदोलकांना ट्रम्प यांनी जाहीररित्या आणि अगदी उघडपणे कोणताही आडपडदा न ठेवता पाठिंबा दिलेला होता. जर इराण सरकारनं तिथल्या आंदोलकांच्या विरोधात हिंसक कारवाई जी सुरू होती ती अशीच यापुढे सुरू ठेवली तर अमेरिका इराणमध्ये थेट लष्करी हस्तक्षेप करू शकते, असा परखड सुस्पष्ट निर्वाणीचा इशारा ट्रम्प यांनी जाहीररित्या त्याच वेळी दिलेला होता. इराण सरकार शांततापूर्ण आंदोलकांची हिंसकपणे जर हत्या करीत असेल तर अमेरिका त्यांच्या बचावासाठी निश्चितपणे धावून येईल, कोणताही विचार न करता, असं सांगतानाच आम्ही त्यासाठी पूर्णपणे सज्ज झालेलो आहोत, असंही ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं. खामेनी यांची सत्ता संपुष्टात आणायची आणि इराणमध्ये नेतृत्व बदल घडवून आणायचा, यासाठीची हीच योग्य वेळ आहे, असंही वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं, याचं स्मरण करून देतोय. त्याचवेळी इराणवर हल्ला करण्यासाठी ट्रम्प यांनी एक निमित्त शोधलं असल्याचं सर्वांच्या लक्षात आलं होतं, ज्याचा उल्लेखही मी मगाशीच केला. ट्रम्प निमित्ताच्या फक्त शोधत होते, कारवाई ठरलेली होती. प्रथम पासूनच इराणची जूनकडे आणि त्यामुळे इस्रायलकडे पाहण्याची दृष्टी ही अत्यंत कडवेपणाची, अत्यंत कडवी आहे. प्रयत्न करून सुद्धा अरबस्थानातील ज्यूंनी मोहम्मद पैगंबर साहेबांना प्रेषित म्हणून त्यावेळी मान्यता दिलेली नव्हती आणि बद्रच्या लढाईत विजय मिळवल्यानंतर पैगंबर साहेबांच्या समोरच शेकडो ज्यूंना त्यावेळी कंठस्नान घातलं गेलं होतं. हा इतिहास सर्वज्ञात आहे. याच पार्श्वभूमीवर इस्रायल पृथ्वीवरून पूर्णपणे नष्टच करायचं असा निर्धार इराण मधली जी इस्लामिक क्रांती झाली त्या क्रांतीनंतर जाहीररित्या इराणमध्ये व्यक्त करण्यात आला होता. हा निर्धार याच हेतूनं इस्रायलच्या शेजारच्या प्रदेशात हमास आणि हिजबुल्ला, त्या हमास आणि हिजबुल्ला सारख्या अतिरेकी संघटनांना सगळी मदत करायची, शस्त्र सज्ज करायचं आणि इस्रायलला अडचणीत आणायचं, याचे प्रयत्न इराणकडून सातत्यानं केले गेलेले. हाही इतिहास आहे, यालाही जग साक्षीदार आहे. इस्रायलचा विध्वंस करण्याच्या हेतूनं इराणने अण्वस्त्र आणि लांब पल्ल्याची अनेक क्षेपणास्त्र विकसित केल्याचं लक्षात घेऊन इराणचा अण्वस्त्र प्रगतीचा कार्यक्रमच पूर्णपणे नष्ट करायचा, तो पूर्णपणे ठप्प करायचा, असं धोरण इस्रायलनं देखील आधीच अंगीकारलेलं होतं. यावेळच्या हल्ल्यादरम्यान नेमकं तेच करण्याचा इस्रायल आणि अमेरिका यांचा प्रयत्न जगाच्या लक्षात आलेला आहे. अर्थात इस्रायलने जरी हा निर्णय घेतलेला होता, निर्धार केलेला होता, तरी त्यासाठी अमेरिकेचं सक्रिय सहकार्य इस्रायलला आवश्यक होतच. योगायोगानं बेंजामिन नेत्यान्याहू यांना ट्रम्प यांच्यासारखा आक्रमक आणि उतावीळ स्वभावाचा राष्ट्राध्यक्ष आपोआप आयता या द्वितीय कार्यकाळात उपलब्ध झाला. त्यामुळे त्यांचा हा हेतू आता सफल झालाय असं म्हणावं लागतं. या युद्धाच्या माध्यमातून इराणचे अण्वस्त्र निर्मितीचे सर्व कारखाने आणि क्षेपणास्त्र निर्मितीची क्षमता नष्ट करण्याचं इस्रायलचं प्रमुख लक्ष असून निदान या क्षणापर्यंत, म्हणजे तुर्तास तरी बऱ्याच प्रमाणात त्यांना ते साध्य झालंय हे दिसून येत आहे. ते मान्य करावं लागतं. अर्थात अमेरिका आणि इस्रायल यांचे व्यापक उद्दिष्ट हे इराणच्या अण्वस्त्र निर्मितीला कायमस्वरूपी खीळ घालणं, म्हणजे ठप्प करणं, थांबवणं, रोखणं हे जरी असलं तरी ते खरंच कायमस्वरूपीच ठरेल का हे आज सांगणं खरंच कठीण आहे. त्यांचा हा हेतू नेमकं कितपत साध्य झालाय
याचं उत्तर तर काळाच्या पोटातच दडलेलं आहे. ते काही काळानंतरच आपल्याला मिळणार आहे. वास्तविक पाहता इराणचे सर्वे सर्वा असलेल्या खामेनेई यांच्या हत्येनंतर हे युद्ध थांबेल असं ट्रम्प यांच्यासह अनेकांना वाटलं होतं. परंतु प्रत्यक्षात मात्र निदान ही प्रस्तुतची ध्वनिचित्रफीत तयार होईपर्यंत तरी असं घडलेलं नव्हतं, अजूनही नाहीये या क्षणापर्यंत. या युद्धाचं रूपांतर तिसऱ्या महायुद्धात होणार का अशी भीती सर्वांच्या मनात आहे आणि ही रास्त भीती आहे. मात्र ही बाब नीट लक्षात येण्यासाठी काही मुद्द्यांचा आवर्जून विचार अभ्यासाने करावा लागतोय. मुळात सध्याचं जग हे पूर्वीसारखं द्विध्रुवीय राहिलेलं नाही. इट्स नॉट अ बायपोलर वर्ल्ड नाव. ते आता बहुध्रुवीय झालंय. बहुध्रुवीय म्हणजे मल्टीपोलर झालंय. या नव्या वैश्विक रचनेत प्रत्येक राष्ट्र हे स्वतःच्या दूरगामी फायद्यांचा लाभांचा विचार करूनच योग्य ते निर्णय घेत आहे. प्रत्येक राष्ट्र. मुळात रशियानं गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून अमेरिकन हल्ल्यांबाबतची माहिती इराणला उपलब्ध करून दिलेली आहे हे आता उघड झाले. ट्रम्प यांनी देखील तो आरोप केलाय आणि ते रास्त आहे, म्हणजे वस्तुस्थिती आहे ती. आणि अमेरिकेला जाहीररित्या इशाराही दिलेला असला तरी या क्षणापर्यंत तरी इराणच्या बाजूनं थेट युद्धात उडी रशियाने घेतलेली नाही, किंबहुना ती घेण्याची शक्यता जाहीररित्या सांगतोय अत्यंत धूसर आहे. पुतीन यांचा तो आता मनात विचार देखील नाहीये. युक्रेनला रशियाच्या संदर्भात अमेरिकेनं गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून महत्वाची माहिती दिली होती. ही वस्तुस्थिती. म्हणून तर रशियावर युक्रेनकडनं हल्ले त्यावेळी झाले होते. त्याचा बदला यावेळी रशियानं नेमका घेतलाय इराणला मदत करून. मात्र मुळातच ट्रम्प यांनी युक्रेनला अलीकडच्या काळात पूर्णपणे बाजूला ठेवून एक प्रकारे रशियाला मदत केली आहे याचाही विचार करावा लागतो. आंतरराष्ट्रीय अभ्यासकांचा तो मुद्दा लक्षात आलेला आहे त्यांच्या. त्यामुळे रशिया इराणच्या बाजूनं आता लगेच थेट युद्धात उतरेल अशी शक्यता धूसर आहे, किंबहुना ती नाहीच असं समजायला हरकत नाही. निदान आता चीननं इराणला यापूर्वीच लष्करी सहकार्य केलेलं ही वस्तुस्थिती आहे. मात्र नजीकच्या भविष्यात चीनला तैवान गिळंकृत करायचं असल्यामुळे तो देखील आता इराणच्या बाजूनं थेट युद्धात सहभागी होण्याची शक्यता निदान या क्षणी तरी खूपच कमी आहे, किंवा तीही जवळजवळ नाही सारखीच आहे. अशा प्रकारे प्रत्येक राष्ट्राचे हितसंबंध सध्या कुठे ना कुठे गुंतलेले आहेत आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेचा प्रत्येक राष्ट्राने विचार करणं हेही स्वाभाविक आहे. आणि या सगळ्याचा विचार केला तर निदान तुर्तास तरी कोणतेही देश थेट युद्धात सहभागी होण्याची शक्यता अत्यंत कमीच आहे. आता प्रत्यक्षात नेमकं काय घडेल हा तर सर्वांसाठी औत्सुक्याचा विषय ठरला असेल तर त्यात नवल नाही. पाहूया येत्या अजून काही दिवसांमध्ये काही नवीन घडामोडी घडतात का आणि त्याचा परिणाम अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या युद्धावर होतो का, त्याची व्याप्ती वाढते का, ही व्याप्ती कमी कमी होत जाऊन कुठलं तरी एका क्षणाला युद्ध थांबेल आणि जग सुटकेचा निश्वास टाकेल. नेमकं काय घडेल काळाच्या पोटात त्याचं उत्तर दडलेलं असल्यामुळे थोडी प्रतीक्षा करण्याशिवाय अन्य कोणासमोरही काहीही पर्याय शिल्लक नाही. हीच वस्तुस्थिती आहे.